स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सिम्पली प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकिंग प्रीसेट दिलेला आहे तो आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट दिसून येईल ती अशा प्रकारे राहणार आहे। तर आपण गणपती बाप्पा स्पेशल सिरीज चालू केलेला आहे, त्यामधला हा फर्स्ट इफेक्ट म्हणजे फर्स्ट व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही डेमो बघितल्याप्रमाणे अशा प्रकारे आपण स्टेटस अगदी सोप्या पद्धतीने तर क्रिएट करणार आहोत। तर जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। त्या मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे मटेरियल राहणार आहे। आपल्या मटेरियल सर्व तुम्हाला मी इथं आपल्या वेबसाईटवर प्रोव्हाइड करणार आहे, तिथून तुम्ही हे मटेरियल डाउनलोड करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला मी 4 सेकंदाचा एक व्हिडिओ दिलेला आहे। तो व्हिडिओ ॲड करून त्याची लेंथ आहे ती 4.14 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंतच ठेवून घ्यायचे आहे। उरलेला भाग अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे। त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। आता बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मेसेजचा एक आयकन अशा प्रकारे तुम्हाला PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन अशा प्रकारे वरती जिथं आपला मेसेज जनरली आपला मोबाईलमध्ये कुठं मेसेज शो होतो अशा प्रकारे मी इथं सेट करून घ्यायचं आहे। आणि सेट केल्यानंतर याची लेंथ 4.14 या सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर हा ही इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर ही जो मेसेज आयकन आहे तो सिलेक्ट करून आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सगळ्यात पहिल्यांदा तर हा मेसेज वरती ढकलून द्यायचा आहे की ज्यामुळे तो दिसून येणार नाही। त्यानंतर इथं प्लस की द्यायचं आहे आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर अशा प्रकारे तो आयकन आहे तो पूर्ण खाली घेऊन यायचा, म्हणजे जिथपर्यंत आपल्याला हवा आहे तिथपर्यंत तो आयकन घेऊन यायचा आहे। त्यानंतर थोडंसं पुढं जाऊन काय करायचं अशा प्रकारे इथं आपल्याला येऊन परत तो आयकन रिवर्स घालवायचा आहे, म्हणजे याचं ॲनिमेशन तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार। आता इथं पटकन गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय। तर जिथं इथं पटकन गेलेलं आहे तर सिम्पली काय करायचं, इथलं आपण आयकन काढणार आहोत आणि थोडंसं पुढं आल्यावर थोडासा खाली घ्यायचा आहे आणि लास्टला आहे तो आपल्याला पूर्ण घालवून टाकायचा आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। थोडा वेळ थांबून लास्ट आपल्याला अशा प्रकारे जाताना दिसून येणार आहे। तर पहिलं ॲनिमेशन सिम्पली अशा प्रकारे राहणार आहे आणि अगदी इझी वेमध्ये आपण तयार केलेलं आहे। तर बघू शकता पहिलं ॲनिमेशन झाल्यानंतर सेकंड नंबरच्या ॲनिमेशनमध्ये येऊन म्हणजे 4.14 सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे। त्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि गणपती बाप्पाचे मी दिलेले मटेरियलमधील इमेज अशा प्रकारे ॲड करू शकता। तर इथं तुम्ही मी दिलेली इमेज ॲड करू शकता किंवा तुम्ही स्वतःची इमेज जे यूज करणार आहात ते ही इमेज तुम्ही ॲड करून हा स्टेटस आहे तो इझी वेमध्ये क्रिएट करू शकता। आता आपण गणपती बाप्पाची इमेज ॲड केल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला फुल स्क्रीन करायचं आहे। त्यासाठी सिम्पली काय करायचं आहे की इमेज लेअरला क्लिक करून आपल्याला वरती 3 डॉटला क्लिक करून फील्ड कॉम्पोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजे आपला इमेज लेअर आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। तर बघू शकता अगदी इझी वेमध्ये इथं आपण फुल स्क्रीन करून घेतो आहे। तर अशा प्रकारे घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर सेट झालेला आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की तुम्हाला इमेज लेअरच्या खाली ह्या 2 लेअर दिसून येतात की हो बप्पा आणि इमोजी PNG। तर ह्या दोन्हीही लेअर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती अशा प्रकारे घेऊन यायचे आहेत। घेऊन आल्यानंतर बघू शकता की तुम्हाला इमेजवरती त्या PNG किंवा ते अक्षर दिसून येणार आहेत। त्यानंतर काय करायचं आहे, तर आपण अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। आता आपण गणपती बाप्पाचे प्रत्येक इमेज लेअर ॲड केले त्या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि बघू शकता 2 इफेक्ट दिलेले आहेत। त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 4.14 सेकंदाच्या बीटमार्कला एकदा पेस्ट करायचं आहे। त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 8.4ला एकदा पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर 11.25ला पेस्ट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपण एकाड एक इमेज लेअरला अप्लाय केलेला आहे। त्यानंतर बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून म्हणजे इथून
आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघू शकताय 6.9 या पहिल्या लेअरला अप्लाय केल्यानंतर परत आपल्याला 10 सेकंदाच्या लेअरला अप्लाय करायचं आहे। अशाच प्रकारे लास्ट म्हणजेच 13.21ला पेस्ट करायचे आहे आणि पेस्ट झाल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे। तर याचा बेसिक कॉन्सेप्ट काय आहे की आपण पावसाची सर सुरू झाली की तर आपल्याला पहिली आठवण कुठली येते की आपले बाप्पा आपल्या घरी येत आहेत। तर सिम्पली या कॉन्सेप्टवर आपण हा जो सिरीज आहे तो कॉन्सेप्ट क्रिएट केलेला आहे। तर बघू शकता की पहिल्या याच्यामध्ये आपल्याला मेसेज येतोय सिम्पली बाप्पाकडून, तर अशा प्रकारे तो कॉन्सेप्ट राहणार आहे आणि त्यानंतर आपण त्याचं उत्तर हो बाप्पा म्हणून देतोय। तर सिम्पली अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।